व्यासपीठावरच्या खाली वासवले मागचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय हलू नको ना, तर मागे जा. राजमाता मासाहेब जिजाऊ, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे, महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नगर नारायणगडाच्या चरणी त्रिवार नतमस्तक होतो. आपल्या नारायणगडाचे मठाधिपती प्रेममूर्ती गुरुवर्य शिवाजी बाबाजी यांच्या चरणी नतमस्तक होतो. बंकट स्वामी मठाचे मठाधिपती महंत गुरुवर्य श्री लक्ष्मणजी बाबा मेघडे यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि अपवित्र नारायणगडाच्या कुशीत जमलेल्या राजकीय सामाजिक शेतकरी सर्व माझ्या बांधवांना मानाचा ईश्वर आणि विराट संख्येने जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझ्या मानाचा ईश्वर. आज खासदारांपासून आमदारांपर्यंत सगळेच बांधव या पवित्र नारायणगडाच्या कुशीत येऊन तुम्ही तुमचं मोठेपण सिद्ध केलं, त्याबद्दल तुमचं सगळ्यात अगोदर धन्यवाद. मला मायबापावर त्रास होतो बोला. आपला गड नगद आहे म्हणून ताकद मिळते. जशी मला मिळाली तशी माझ्या शेतकऱ्याला पण मिळाली. वेदना शरीरातले त्रास आहे. मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली की आठवत आहे बघा. 5-6 महिन्यापूर्वी तुम्हाला मी गोष्ट सांगितली होती. प्रत्येक माणसाला सांगितली होती की मी थोड्या दिवसाचा पाहुणा. आणि आपण मुंबईला जायची हात गेली, कारण मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती. शेवटी शरीर आहे, काही सांगता येत नाही. माझ्या गरिबाच्या लेकराचं मला आयुष्याचं कल्याण करू द्या. मुंबईला चला, कारण मी अलीकडल्या कॅमेऱ्यात त्याच वेळेस एक गोष्ट सांगितली होती. पूर्ण झूम केले सर. मी आहे तोपर्यंत माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण दिलेलं मला बघायचं. मग कुणी हटवू नका, कुणी माग सरकू नका, अशी संधी कोणा सोडू नका, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. तुम्ही आता साथ दिली तर माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं मी आयुष्याचं कल्याण करू शकतो. आणि तुम्ही मुंबईला साथ दिली
आणि 75 वर्षात लढाई जिंकलेली मराठ्यांनी, चिआर घेऊन मराठ्यांनी लढाई जिंकली. आता मला चिंता नाही. ओके ओके चालतं. मी आता थोड्या दिवसाचा पाहुणा असो किंवा लई दिवसाचा, मला त्याची चिंता राहिली नाही आता. कारण जे जीवनात घेऊन जे सिद्ध करायचं होतं ते मी केलंय. पहिली प्रेमराजी होती, मी 2-3 यायची तरी माझी करतो. गरीब मराठा समाज खूप भरपळत होता. तो भरपळताना बघवत नव्हता. मी कधी ओके ओके करतो. नाटक केलं नाही. मी कधी समाजाला खोटं बोललो. हा ओके चालतंय. ते गोष्ट कधी एखाद्या वेळेस 1-2 पावलं माग पुढं सरकवलं असं. ओके चालतं. एखाद्या वेळेस चूक झाली पण असं. ओके चालतंय. पण मला दिसत होतं समाज एक तडफडतोय. लेकीवाडी पोरं बाळ जर मोठे करायचे असले तर शेती बरोबर त्याला अडचणीचा आधार देणं गरजेचं. आणि रात्रंदिवस माझ्या समाजाचा हट्ट होता, इच्छा होती त्याच्या लेकरा बाळाला नोकरीपासून शिक्षणापासून लांब राहायला लागून. त्यांनी केलेला कष्ट त्याच्या डोळ्यात देखतात. या 6 करोड मराठ्यांचे लेकर सुखी समाधानी राहावेत. कधी शांत बसलो नाही. पूर्ण आयुष्य त्याच्यावर. आता मला काही वाटत नाही. खूप जणांनी सातारा संस्थानमध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि हैदराबाद व्याधिक म्हणजे मराठवाडा, इथला जर मराठा आरक्षणात गेला राज्यालाच नाही तर देशाला येडा टाकायची ताकद या मराठ्यात हे म्हणून मिळून येत नव्हतं. आपले आणि दुसरे तर विरोधात गेले हो. आपल्याला पितूर नको व्हायला होतं. झाली असं नाही कधी चूक, पण जीव येऊ धरणीला टेकला तरी माग हटलो नाही हे त्यांनी पितुरांनी समजून घ्यायला. लढणारा मी आहे, लढणारा माझा समाज आहे. तुम्हाला ऐकून तुमच्या रक्ताशी गद्दारी करून जर मी मोठा झालो असतो मग तुम्ही आमचेतुरी करायला पाहिजे होती. तुमचं रक्त आमचं असून सुद्धा इतकं भेसळ रक्तासारखं तुम्ही कसं वागला हे मात्र मराठ्याला नाही कळालं. आमच्या सोबत तर नाहीच, पण मिळालंय त्याच्यात सुद्धा समाधान व्यक्त करू देत नाही. तुम्हाला आयुष्यात काय देता नाही आलं. एक सांगू का, पण पांढरे कपडे घातले आणि मोठ्या गाड्यात हिंडले. फक्त टीव्हीवरती बोलले आणि पुस्तकं वाचली. याच्यातच यांनी यांचे मोठेपण आणि मर्दानगी गाजवली. समाजाला यांना काय देता नाही. मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी एका वर्षात 58 लाख लोकांना आरक्षण दिलं. 3 कोटी मराठी आरक्षणाला
मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी पुढच्या वर्षात मराठा पोरं आपल्याला मोठे करायचे. नाव ठेवणाऱ्याला लेकर बाळा नाही मोठे करायचे. आपले लेकर बाळा आपल्याला मोठे करायचे. जे मिळालंय ना ते पण खूप मिळालं. गावाचे गाव निघायला लागले. राहिलेले नित्य समाधानी राजा. पोताळ वागायचं नको, कुणीतरी सांगायचं सगळंच पाहिजे. आपल्याला मग लोक सगळे मिळून द्यायला आणि थोडं थोडं पण मिळून द्यायला. मी आणि माझा समाज आम्ही बरोबर आमच्या पद्धतीने जाऊन डावर टाकून सगळ्यांच्या मुडक्यावर पाय दिले. थोडं विचाराने चला, खाताना विचार करा गरम आहे का गार झालाय. नको बरं, समाज डुबल असं वागायला नको. आपण दसरा मेळाव्याला जमतो, सभाला जमतो, आंतरवालीत जमतो, मुंबईत जमतो, मजा म्हणून नाही. सांगितलेला तुम्ही विचार सांगितलेला मी जपून ठेवायचा आणि मी सांगितलेला तुम्ही जपून ठेवायचा, तरच मोठे होत नाही तर काय अर्थ नाही. आलो, बसला, तिकडं फिरला, झाडाखाली गेला, पुन्हा सभात येऊन बसला. मराठ्यांनी चतुर हुशार व्हायचं, टंगळ मंगळ बंद करायची, बावचाळ्यावर वागायचं बंद करायचं, लई समाज पुढे न्यायचा. एक शब्द सांगतो तो आज पक्का घेऊन जायचा इथं. मराठ्यांनी यापुढं शासक बनायचं आणि प्रशासक पण बनायचं. मराठ्यांनी डोकं लावून हुशारीनं प्रशासक बनवा. शासक जर बनला कोणाला मागायची गरज नाही पडणार. शेतात काम करता करता, घरात काम करता करता, व्यवसाय करता करता, शेतीचं काम करताना, नोकऱ्या करताना शासक बनायचं डोक्यात राहते. तुमच्यावरती दारिद्र्याचा आलेला गंज जर काढायचा असला, तुम्हाला शासक बनावं लागणार आहे. कुणी डोक्यावर हात केलेला, कुणी हातात हात दिला, कुणी चहा पाजेला म्हणून आपण मोठे नाही होणार. या दसऱ्याच्या निमित्तानं सांगतो, जातीला सांभाळायचं असलं, जातीच्या अडचणी दूर करायच्या असल्या तर तुम्हाला शासक बनावं लागेल. आणि प्रशासकही बनावं. प्रशासनात एवढी ताकद आहे, दादा जरी असला तर जोडून प्रशासनासमोर बनावं. दादा त्याला प्रशासनापुढे हात जोडून उभा राहावं. राजकीय नेता असला तरी हात जोडून उभा राहावं लागतं. गुंडा असला तरी राहावं. 2-3 उदाहरणं सांगतो. तुम्ही जर PSI बनला, त्याला प्रशासन म्हणायचं.
तुम्ही तहसीलदार, PSI, SP, कलेक्टर जर बनला, कसलाही दादा तुमच्या पुढं हात धरून उभा राहील, कसलाही नेता तुमच्या पुढं हात धरून उभा राहील. समजून घ्या. आज दसऱ्याच्या निमित्तानं तुम्हाला काय सांगतोय, लेकरा बाळांसाठी ही आयुष्याची शिदोरी आहे. नुसते कष्ट करा, नुसतं पळा, एवढंच करू नका. तुमचं पोरग, तुमची पोरगी PSI झाली, तहसीलदार झाली, कलेक्टर झाली, SP झाली, मोठा वकील झाली, न्यायाधीश झाली, मोठा डॉक्टर झाली, मोठा इंजिनियर झाली, मोठमोठ्या पोस्ट आहेत त्याच्यात अधिकारी झाली. तुमचं पोरग पोरगी CIDत गेली, SITत गेली, SCBत गेलं. प्रत्येक क्षेत्रात जर आपलं लेकरं गेलं ना, तर या गरीब समाजाला बसायला आधार होईना. ऑफिस एखादं बसायला आधार. सगळे बोगस लोक जाऊन बसले तिथं, बोगस आरक्षण घेतलेले, बोगस. हाय का डोकं ठेका तुमचं? लोक जातीचं काम करायचं असलं, सत्ता असो नाही तर नसो, बरं, सत्ता असो नाही तर नसो, प्रशासनात जर आपले अधिकारी असले ना, राईट फुटात ठोकी देते. सत्ता असो नाही तर नसो. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, आता आपल्याला प्रशासनात लोक घालायचे, खूप पोराने पोरी अधिकारी करायचे प्रत्येक क्षेत्रात. आणि दुसरं, तुम्ही शासक बना, कोणाला फोन लावायची गरजच नाही, लगेच काम. सगळे बसले त्यांचे, आपल्या घरचे दारात येणे. चूक तुमची आहे. कशी चूक आहे सांगू? सांगतो तुम्हाला चूक आहे तुमची. तुमच्या डोक्यातली दया माया जाय नाही. तुमच्या डोक्यात किडे पडले, किडे. तुमच्या डोक्यातली दया माया जाय नाही. देणे जर आपल्या जातीचा अपमान करतो, थोड्या वेळात आता बोलू का? शेतकऱ्याचा राहिला आणखी नारायणगड देशाचा ऐतिहासिक दसरा मेळावा असा आहे की त्याने शेतकऱ्यासाठी लढ्याचे निर्णय घेतले. ते पहिला दसरा मेळावा आहे. तुम्हाला विसरायचं नाही का सांगतो, कारण सांगतो. मला तर ते विषय नाही बोलायचे, पण थोडी चुमक सांगतो विसरायचं का नाही. हे काय करते, निवडणुकीच्या आधी थोडा आपल्याला डोची आणि डोचेलं की मी तिकडून उत्तर देतो आणि मी उत्तर दिलं की 3 ते 4 महिने गप बसतो. त्याचा अर्थ समजून घ्या, दिले नका म्हणू त्याला. नीट काय होतंय ते ऐका. ते तिकडून असं एक शब्द आपल्या काळजाला लागण असा बोलते, जसा की गुलाबीचं गॅजेट म्हणणारे माकड.
झालंय ना ओके. ज्या भिकारावं लागेल गुलामीचं गॅजेट म्हणायचं आणि 3-4 महिने गप बसायचं. मी काय सांगतो नीट ऐका. ते एकटच नाही, असे जे जे बोलते त्यांच्याबद्दल सांगतो. तुम्ही ना किडे पडलेले डोक्यातले जाळून टाका. जरा काय बर. आता मी सांगितलं मग त्याला उत्तर आमचं गुलामीचं गॅजेट हे. मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का? तुमच्या ऐका रे, ऐका ना, मी काय सांगतोय ते ऐका. अर्थाचे गैरअर्थ करते त्यांच्या घराला तोबामध्ये तरी ते दुसराच अर्थ काढतात. तसा अर्थ नाही, तसा अर्थ नाही. अर्थ नीट समजून घ्या. मी गडावळे अर्थ नीट समजून घ्या. त्यांनी सांगितलं आमचं गुलामीचा गॅजेट हे. त्या नागतोडीला मी बोललो का? नाही बोललो. कोणाला बोट लावायची गरज आहे का? आणि मग मी बोट सुरू केल्यावर त्याच्यासाठी लोकांचे लेकरा बाळा तुच्छ लेखायचं नाही. तुम्हाला त्याचा अर्थ कळतो का? गुलामीचं गॅजेट आपल्याला लागू केलं म्हणजे गॅजेट गुलामीचं होतं म्हणजे आपले लेकर सुद्धा गुलाम समजता खरे हराम करो तुम्ही. आमचे जे जे त्या पक्षात काम करतात तिच्या सगळं काम करतात त्या मराठ्याच्या पायदाशी कोण कोण आहे? मराठ्याच्या पायदाशी हो. तुमची पायदाशी ना तुमची. तर तुमच्या पोराला तुमच्या जातीला गुलामीची अवलाद म्हणलंय. करतो का प्रचार? झकमाऱ्या. अरे 10-5 लाखाच्या कामासाठी कवचसाठी तुरे स्वाभिमान जागा ठेवले. तो जातीला घाण बोललं गेलं. घाण. तुझ्या जे जे तिथं त्या पक्षात तिच्या सोबत काम करते त्यांच्यासाठी सांगतोय. खास तुमची अवलाद जर मराठीची असली ना आता तर तुमच्या मराठीच्या लेकराला गुलाम म्हणलंय. गुलाम. मग आपली जर गुलामीची पैदाशी असं जर त्यांचं म्हणणं आहे तर मराठ्यांनी तिथं कशाला झक मारायला काम करता? तुमचा स्वाभिमान जागा हो द्या ना. अरे गेलं राजकीय करिअर अड्ड्यात गेलं 10-5 रुपयाचं काम काढी लावी. असं जातवान मिशा पिढीणाऱ्याची अवलाद आहे. कशाला कोणाच्या पायाखाली काम करता? पायाच्या ठेवून. आता त्यांनी काय सांगितलं? गुलामीचं गॅजेट कशाला लागू करता? मोगाचा प्रश्न अर्धवट राहिला. तुम्ही तिसरं जोडीदार म्हणून सांगतो. मग आता आमचं गुलामीचं गॅजेट हे निजामचं. बर ठीक. मग इंग्रज काय तुमच्या परिवारात राहत होता का घरात राहत होता? त्याचं कारण काय? तुमचा परिवारातला आहे का त्यो? निजाम आमच्या परिवारातला नाही म्हणून गुलामीच. मग आता इंग्रज हे तुमच्या परिवारातला आहे का म्हणून 1931ची जनगणना घेतली. तुम्ही त्याच्या जीवावर आरक्षण घेतलं. तुम्हाला त्यांनीच आरक्षण दिलं इंग्रजाच्या जनगणनेनं. इंग्रजाच्या जनगणनेनं आरक्षण दिले तुम्हाला. मग तुम्ही कोण असं आम्ही म्हणायचं का? म्हणलो नाही. म्हणलो नाही. आपण तुमच्यासारखे बिघडलेल्या रक्ताचे नाही. म्हणलो नाही, म्हणणार नाही. म्हणायचं का असं म्हणलं. तुम्ही डायरेक्ट म्हणले आम्हाला पण आम्ही म्हणायचं का म्हणलो. बर याच्या पुढे जाऊन आम्ही असं म्हणलो का की बाबा आमचं गुलामीचं गॅजेट हे. मग तिकडं
राजस्थानला अकबर बादशाहकडून पळून आलात आणि इकडे तुम्ही निजामाची चाकरी करायला लागला. आम्ही असं म्हणायचं का? म्हणलो नाही का? म्हणलो नाही. भेद भेद नसतो. शिकायचं नाही. बसलेला म्हणून भेद. तुम्ही फक्त फेसबुक व्हॉट्सअपला लिहू शकता. ज्या दिवशी सुरू होईल ना त्या दिवशी तुम्हाला विकणार. हो, काही बोलता. माझ्याकडे नीट करायची ताकद आमच्या मराठ्यात आहे. काही बोलता. आम्ही म्हणलो का तुम्ही राजस्थानला होते, तिकडं बादशाह अकबर होता आणि त्याने लय ठोकला दांड केले तुम्हाला. मग पळून इकडं महाराष्ट्रात आला. आणि मग तुम्ही निजामाच्या जाणारा संमेलनाऱ्या बनला. व्यापारी म्हणून आला तर राज्यकर्ते म्हणला चला वळमा घरी. आम्ही असं म्हणायचं का? म्हणलो नाही. अरे ग बाई, लय बोलते तर सगळ्याला मापात राहावा. याच्यासाठी झक मारायला मराठ्याने तुम्हाला 30 वर्ष निवडून नाही दिलं. याच्यासाठी निवडून देतो 30 वर्ष. तुम्ही असे पान उतारे करू आमच्या अवलादीचे. आणि आता काय करणार हे सांगतो तुम्हाला, नीट ऐका. आता मी म्हणलो ते निजामाचं गॅजेट हे, निजामाचं गॅजेट गुलामीचं ते म्हणे गुलामीचं गॅजेट आहे. मी सांगितलं तुमचं स्वतः इंग्रजाचं आहे, तेव्हा गुलामीच होती. तेव्हा पुढं स्वातंत्र्य होत असं बोललो. आता तेवढं काळजावर पान बघ आपल्या. तुम्हाला डोके किडे जे पडले म्हणून तुमच्या डोक्यात ते सांगायलो. ते किडे मारून टाका लवकर. किडे तुमच्या डोक्यातले हे काय करते, हळूची वार करतात आपल्या. आणि मी बोललो का 2-3 महिने गप बसते. आपल्या लोकांना काय वाटतं माहितीये का? जाऊ दे रे, चुकलं असं काय होतं बोलताना, आता नाही बोलणार इथून पुढं. अरे हे बदलणारच नाही. त्याच्यामुळं दया माया थोडी कमी करा. जे जरा जगात मराठ्याचं तिकडून उभा राहील खप पाडायचे. तेव्हा ह्या आपल्या जातील नीट राहत्या. तेव्हा आपले नीट वागायचे. तेव्हा हुजरीगिरी करायचं बंद करते. आणि जेव्हा आपण पाडायला सुरू करतो ना तेव्हा ते मराठ्या संघ नीट वागायला सुरू करते. कळालं काय? ते आपल्याशी आणि आपल्या लेकरा बाळाला डायरेक्ट म्हणले राव गुलामी. आपल्या लेकराला डायरेक्ट गुलाम म्हणलं गेलं. त्याचा अर्थ असा होता. आणि मग तुम्हाला लेकरा बाळापेक्षा मोठे ती आहेत का? म्हणून गपजारी बसले ते आपल्या मीडियात बोलतेच जाईल आणि लोकात मध्ये चुकलं बरं काही पुढं नाही बोलणार. मीडियाने ऐकलं ते आणि मग लोकात बोलून काय करतो, मीडियात म्हणा मग सोडून देतो आम्ही. हे जिवारी वार करतात, कळून देत नाही. तिसरा मुद्दा 2 सांगितले, शासक बना प्रशासक बनवा. दुसरा सांगितला येऊ इथून पुढे जेव बोल त्याला सोडीत जायचं नाही. तिसरा मुद्दा आहे महत्वाचा आहे. कधीच आजपासून ओबीसीला दोष द्यायचा नाही. बघा डोक्यात उजाड पाडून घ्या. आपण काय करतो, एक जरी नेता बोलला तरी आपण म्हणतो ओबीसीचे नेते घाणे. ओबीसीचे नेते नाही, याच्यात ओबीसीचा काही समान नाही. समजा माळ्याचा सगळा दोष आहे का? काही सगळ्या माळ्याचा दोष आहे का? ते सगळ्या भाव चालायला जाण्याचं. त्याला काय करायचं आता? त्याला म्हशीवणी थोडे दिवस पाण्यात बांधायचं. त्याला मी बांधितो, थांबा तो नीट वगैरे नीट व्हायणारे शरीर मला साथ द्यायला नाही. यांचा तुमचा काय मिले पाकाय
लावले का नाही 300 पाहुणे जाऊ शकता आम्हाला लावले का नाही रे नुसते तज्ञाला घेऊन बसत याला काय झालं त्याला काय झालं एकच का बसलं कुळातच कम घेतले बिगर कुळाचे कम घेतले सगळं गॅजेटच कम लावलं मग मराठीत आत गेले आत नाही का बाहेर तरी कवर होतो ना बाहेर तो आता इथून पुढं ज्या जातीचा माणूस बोलल त्याला ओबीसीचा नेता नाही म्हणायचा इथून पुढं एक ज्ञानात घ्यायचा घडवून जाणाऱ्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाने ओबीसीचा नेता बोलला की काय करताय चाभऱ्यापणा या कशी आपल्या डोक्यात आले आमच्या ओबीसीवर अन्याय होतो मग आपण सगळ्या ओबीसीवर बोलतो का नाही ओबीसीवर अन्याय नाही याचे लाभार्थी थोडी जात आणि ह्यो दोन धरून मागायला जायचं ओबीसी पुढे बोलायचं नाही समजा उदाहरणार्थ इथून पुढं आता इथून पुढं लक्षात ठेवा समजा आता थोड्या माळी आणि थोड्या माळ्याचा नेता छगन भुजबळ बाकीच्या नेत्याने काही केलं बाकीच्या माळ्याने काही केलं का आपलं उगाच सगळ्यांची गिरतो आपण छगन भुजबळ आणि त्याचे लाभार्थी माळी तेवढीच जात बाकीच्या माळी आपली धनगराचा नेता आपल्या विरोधात बोलला समजत आहे तुम्हाला मी काय बोलतोय धनगराचा नेता आपल्या विरोधात बोलला सगळ्या धनगराचा सन्मान नाही ते थोडं ते 10-5 त्याचे धनगराचे लाभार्थी आणि त्यो बाकीच्या धनगराला देणं घेणं नाही त्यामुळे इथून पुढे जो जातीचा बोलल ना त्याला त्याच्या जातीत तोलायचा आता ओबीसीत तोलायचं नाही म्हणजे बाकीच्या ओबीसीचा बिचारे लवार कुंभार ढोवार काजी असतील धोबी परी नावी जेवढे त्या लवकरच गवसाचे किडे लागणंच काम नाही आणि सगळ्या ओबीसीचा फायदा 2-3 घेते ही एक लक्षात ठेवा एक आता चौथा मुद्दा सांगतो आपल्याला 7-8 दिवसापूर्वी विखे पाटील साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही दसऱ्याला आंदोलन डिक्लेअर करणार हैदराबादच्या गॅजेटसाठी आणि सातारा संस्थांसाठी मी नारायणगडातल्या सगळ्या बांधवाच्या साक्षीनं सांगतो काय रे खाली बसा काय करायचं सोडू शांततेनं ऐका एक 15-20 मिनिटात सगळं उरकून घेऊ आपण 15-20 मिनिटात सगळं उरकून घेऊ शांत राहा लय महत्वाचे विषय आणि मग विखे पाटील साहेबांचा फोन आला शांत बसता का नाही तर मला सांगा काय मी नीट करू शकतो आणि दुसऱ्याचा जर असला तर घरात जाऊन नीट करू शकतो माया नादी लागायचं नाही हा तुम्ही 12चे आम्ही 14चे भानगडीत पडायचं नाही शांत राहून द्यायचं मराठ्याचा असल टाकली फिकली असली चढू दे थोडंफार पण दुसऱ्याचं जर कोणी असं ना वळवळ करत असं ना घरात घुसवून हाणायची ताकद आहे घरात घुसवून नाही सहन केला भाऊ नाही लोकांनी त्रास सहन केला 75 वर्ष माया मराठ्याच्या तुला काय सांगावं कसल्याने यायचं आमच्या आईला घोडा लावून जायचं बासरे त्याच्यासाठी जेवण नाही तुमच्या हाताची आहे ना तितकं धारदार आमच्या सुद्धा हातात आहे तुमची जशी भाषा तसं आमची वागायची तयारी आहे तुम्ही आमच्या लेखेबाजीला जगू देणार तुम्ही आमच्या पोराला जगून देणार तुम्ही आम्हाला आरक्षण घेऊ देणार नोकऱ्या खाऊन देणार माझला का दादागिऱ्या करून दादागिरी तुम्हाला वाटतं तुम्हाला दादागिरी आमच्या दादागिरी नाही आमच्या तुमच्या ताकद आमच्या तंगडीला घेऊन तगडा वापरायची तयारी
ते बाकीचे नाटक फक्त शिकायचे नाही. मला वाटतं नको, समाज मोठा आहे, मागा लागला, आखडणार नाही, म्हणून मी आपला कप 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 घेतोय. ते गोळगोळ इतड भर नाही तर गोळ 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 आम्ही जाऊ द्या म्हणतो. आपला एखादा डोकं जरी फुटलं तरी आपण म्हणतो जाऊ द्या. त्यांना वाटलं भेट येत नाही. भाऊ फुटाण्याला सुद्धा सापडाच लागतो. फुटाण्याला मला उगाच जे नाही बोलायचं तर बोलायला लावू नका. विषय चालला, विखे पाटील साहेबाचा फोन आला. त्यांनी सांगितलं पाटील दसरा, तुम्ही म्हणला दसऱ्याला ये. मला संडासच लागल्यावर झालंय. मुंबईत गेल्यापासून असा धाक पडलाय. अर्ध मंत्रालय मुंबईच्या बाहेर गेलत. मी बळत 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 धाडस लावून कॅबिनेटदारच्या हातात हे आणि त्यो त्या कॅबिनेटना काढलेला. कुठला जी आर काढताना कॅबिनेटला काढावं लागतं. आणि एखाद्या जर उपसमितीने काढला, उपसमितीला अधिकार आहे का नाही काढायचा हेही बघावं लागतं. जर उपसमितीला एखादा जी आर काढायचा अधिकार आहे तर ते कॅबिनेट असायला लागते. उपसमिती सगळे कॅबिनेट हे. त्यामुळं विखे पाटील साहेबांनी सांगितलं, पाटील गावागावातल्या समित्या नियमांच्या राहिल्या, थोडं शिबिर पण घ्यायचे राहिले, त्यांना सविस्तर सांगायचं. काही अधिकाऱ्याच्या लक्षात येत काही येत नाही. म्हणलं ठीक आहे, खरं सांगा फक्त. म्हणलं मी माझ्या मराठा नारायणगडावर बोलत. ते म्हणले फक्त अतिवृष्टी जी आर प्रमाण मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल. ठीक आहे म्हणलं, मग म्हणू का पिढ्या? ते म्हणले माझं असं म्हणणं आहे, आपण आता डिक्लेअर करणार होतो तर महिना 15 दिवस जमन का? म्हणले ते गॅजेट प्रमाण देतो आणि तुम्हाला काम सांगतो. आता तुमकडे हिडा तर आयला माय आता चालय नाही रे. तुम्ही कुठं हिडा तर कुठं चालले? काय याची नुकती केली तिकडं काय वास यायला तुला? बाबानी नगद इथं नगद नारायणगडावर नगद ये बोलता यायला लागला मला. मला चालता उठता येत नव्हतं. संभाजीनगर पासून डोळ्यात झाडा होत्या माझ्या. इथं लय शक्ती अपार बाबा. इथं सोपं नाही. इथं जर खोटं केलं ना कार्यक्रम होतो हो माणसाचा. इथं नगद ये, इथं लई येडेव करीत जाऊ नका. माझ्या हात जोडून तुम्हाला विनंती आहे. गड मानला असं आपण म्हणायचं, हा बाबा तसंच नगद आहे नगद. आणि आपली प्रतिष्ठान आपली इज्जत आपणच वाढायची रे भाऊ. आपल्या गडाची इज्जत आपणच वाढायची. रुसायचं नाही, ठेवायचं नाही. रुसलं तरी बाबाकडे यायचं, सांगायचं मी तुमचं रुसलो. मग तुमचं पटलंच नाही, बाबाजवळ पायावर जायचं, बाबा सांगायचं मी रुसलो. आणि बाहेर जाताना म्हणायचं रुसा सोडून दिला म्हणायचं मी दाटून रुसलो होतो. वागायचं शिका, वागावं लागल. सांगतो तुम्हाला, गॅजेटियर प्रमाणे द्यायला तयार आहे असं त्यांनी सांगितलं. पण तुम्हाला एक काम सांगतो तेवढं का. महाराष्ट्रात सारखे आडनाव असणारे लोक, महाराष्ट्रात सारखं आडनाव असणारे लोक म्हणजे महाराष्ट्रात तुमच्या आडनावासारखं कोणाकडेही कुणबी प्रमाणपत्र जर निघालं असलं तर त्याचं शपथपत्र घेऊन मराठवाड्यातल्या लोकांनी अर्ज दाखल करा. नुसतं बोलू नका. आरक्षण नाही काम करा.
पुन्हा एकदा सांगतो, नीट ध्यान द्या. ए मागचे काय बोलबोल करता रे, हलू नका. काय उपयोग आहे मुंबईत जाऊन? काय काय मुंबईला तुमचं आता काय सांगावं तुम्हाला. तुमच्या सारखं आडनाव असणारे, ज्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र असेल त्याला फोन करा आणि त्याला तो कुणबी प्रमाणपत्र निघालं का तो आडनाव सारखंच आहे. त्याचं कारण सांगतो. तुमचं आडनाव जसं आहे तसंच ज्याच्याकडे महाराष्ट्रात कुणबी प्रमाणपत्र असेल ती तुमची भावकी आहे. 1 2 तुमचे त्याचे नाते संबंध 3 तुमचं आणि त्याचं कुळ एक आहेत ना ठेप्यावर सगळे. अर्ज गावा करता रे, नुसते म्हणता आरक्षण नाही, अर्जच करेना. मला दिवाळी को सगळ्यांनी अर्ज केलेले पाहिजे आणि जर त्यांनी नाही दिलं तुम्ही अंतरवली द्या. सांगा इथं माया आडनावासारख्या माणसाचं प्रमाणपत्र होतं, त्याचे नामची भावकी आहे, त्याचं नामचं कुळ आहे, त्याचं नाते संबंधित पण अधिकाऱ्यांनी दिलं नाही. मी झालं तो अधिकारी का प्रतिज्ञा पत्र लिहून घेताना हेच तर महत्वाचं काय होते घे. प्रतिज्ञा पत्र लिहून घेताना ज्या माणसाकडे कोणते प्रमाणपत्र आहे तुमच्या आडनावासारखं त्याचं कोण प्रतिज्ञापत्र लिहून घ्या की हा म्हणजे कुणबी प्रमाणपत्र त्याच्याकडे त्याने लिहून द्यायचं. हा माझा भावकीतला आहे, हा माझ्या कुळातला आहे, हा माझ्या नाते संबंधातील आहे. याला शिक्षणासाठी, नोकरीसाठी, शासकीय योजनेसाठी माझ्या कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे याला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. कारण तो तुमच्या भावकीतला झाला, कुळातला झाला, नात्यातला झाला. चांगलं आणखीन दुसरा कोणाकोण विचारत सुद्धा प्रतिज्ञापत्र चांगलं करून घ्यायचं आणि अर्ज सादर करायचे. स्थानिक चौकशी अहवाल प्रत्येक सेतू केंद्रावर. गरीब लोक समजून घ्या, गरीबाला काय करावं कळाना. स्थानिक चौकशी अहवाल म्हणून एक अर्ज आहे सेतू केंद्रावर, तो काढून आणायचा. त्याच्यावर जे कागदपत्र आहेत ते सगळे कागदपत्र जमा करायचे. ते कागद घेऊन तहसीलदारकडे जायचे आणि तहसीलदारला सांगायचं महा कुणबी जात प्रमाणपत्र निघण्याचा अर्ज भरून घे. तो म्हणून कागदपत्र आधी अर्ज देतो आणि कागदपत्र घेऊन ये. त्यामुळे अर्ज देतो नाही, कागदपत्र घेऊन आलोय, अर्ज भरून घे आणि प्रमाणपत्र दे. कळाला आता मोकळं. आता ह्यो मुद्दा क्लिअर झाला. आता राहिला मुद्दा शेतकऱ्याचा. माझं सरकारला जाहीरपणानं सांग, एक मराठवाड्यात आणि मराठवाड्याच्या लगतच्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा. त्याशिवाय माघार नाही. हे काम करायचंय दिवाळीच्या आत. सरकारनं हे काम दिवाळीच्या आत करायचंय. दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करायचा. एक 70,000 रुपये शेतकऱ्यांना हेक्टरी भरपाई द्यायची कॅश. पिकं जळाले ना पाण्याने 70,000 रुपये हेक्टरी कॅश द्यायची. मुद्दे झाले 2 म्हणून जरा बोलतो ते करतो. त्यामुळे तुम्ही मुद्दे ध्यानात ठेवा. आता तुम्ही समजायचं आता मात्र शेतकऱ्यांची खरी फाईट सुरू झाली. आता समजायचं तुमच्या पदरात पडलं, आरक्षण पडलं नाही आणि मी म्हणलेलं हे पडलंच म्हणून समजायचं. फक्त आता तुम्ही नीट डोकं लावून ऐकायचं आणि वेळ द्यायचा. वेळ देणार का?
पहिला मुद्दा सांगितला, दुष्काळ ओला जाहीर करायचा दिवाळीच्या आत. दिवाळीच्या आत 70,000 रुपये हेक्टरी द्यायचे. कोणाला? शेतकऱ्याला पण सरसकट. सरसकट कोणाला? ज्यांचे शेत वाहून गेले नाही त्यांना. शेत वाहून गेले नाही त्यांना म्हणजे त्यांच्या शेतात पाणी साचलं, पीक जळून गेलं, म्हणजे त्याचं 70,000 रुपये हेक्टरी नुकसान झालं. आता राहिला दुसरा, ज्याच्या नदीच्या शेजारचे वावर होऊन गेले आणि पीक होऊन गेलं, त्याला 1,30,000 रुपये भरपाई द्यायची. आपलं असंच असतं. तज्ञ नाही ना, अभ्यासक नाही, कोण नाही. त्या अभ्यासक भांगार सगळ्या दुनियाचे कुंकड काही सांगायचे तर आपल्या आपल्या हिशोबाने बरं गरीबाला मिळत. तज्ञ नको ना, अभ्यासक नको, तिकडं पुस्तक नालीत वाचित बस मला वड्यात. ज्याचं शेत वाहून गेलं आणि पीक पण त्याच्या बरोबर गेलं, त्याला 1,30,000 रुपये द्यायचे. ते झाले 2 काम. आणि तिसरं काम, ज्याचे जनावर वाहून गेले, त्याचा कांदा वाहून गेला, त्याची सोयाबीन वाहून गेली, त्याची बाजरीचे खळे होणार होते वाहून गेले, त्याचे सोनं वाहून गेलं, त्याचं धान्य वाहून गेलं, यांना शेतकरी सांगल तसा पंचनामा करून 100% भरपाई द्यायची. म्हणजे घर पडलं, शेळ्या वाहून गेल्या, जनावर वाहून गेले, म्हशी वाहून गेल्या, काहींचे कांदे वाहून गेले, काहींचे बाजऱ्या काढल्या होत्या ते वाहून गेल्या, काहींचे सोयाबीन काढून ठेवलं होतं ते वाहून गेलं, काहींचं सोनं गेलं, घरातल्या भांडे वासनं गेले, मोटरी गेल्या, पाईप गेले, कोठा वाहून गेला, काहींचे भितडं घर वाहून गेले, काहींच्या नळ्या वाहून गेल्या, काहींची सौर ऊर्जा वाहून गेली. जेवढं वाहून गेलं तितके पैसे एवढे द्यायचे. हे झाले 3. हे झाले 3. आता चौथं, शेतकऱ्याचे 15 रुपये कापायचे ठरले ऊसाचे. अजिबात 1 रुपया सुद्धा कापायचा नाही. 1 रुपया कापायचा नाही. याला पर्याय. चौथा मुद्दा सांगतो, ध्यानात ठेवा, आपल्याला आता लढाई करायची. चौथा मुद्दा, याला पर्याय देतो आम्ही. शेतकऱ्याच्या ऊसाचे पैसे कापूस तर ज्याला 10,000 रुपये पगार आहे त्याचे 2,500 कापा. ज्याला 20,000 पगार आहे त्याचा चौथा हिस्सा कापा, 5,000. ज्याला 1 लाख आहे त्याचे 25,000 कापा. ज्याला 2 लाख आहे त्याचे 50,000 कापा. चौथा हिस्सा कापायचा. त्याला काही गोमीचा पायलंगडा होणार आहे का? पगार फुकटात येईल, वावर कुठंतरी हायपिलेला असेल, नोकरी म्हणल्यावर कुठंतरी आम्हाला तिकडं सापडलेला असेल. त्याच्यामुळं हे कापा. कमीत कमी 4-5 लाख अधिकारी असतील नोकऱ्यावाले सगळे. 10 लाख, या 10 लाखातच जवळपास 1,000 कोटी रुपये जमा होते. एक प्रत्येक राजकीय पक्षाकडे हे करायचा. सरकारला सांगतो, मुख्यमंत्र्याला सांगतो, हो ते पैसे कापायचे नाही, ते नोकऱ्यावाले पुरेचे पैसे कापा. टोटल 1,000 रुपये ठेवू नका, त्याचे चौथा हिस्सा कापून टाका, शेतकऱ्याला वाटा. इकडे शेतकऱ्यात पुढे का आणतो, त्याचे 5-8 खायची येळ आली, तू कुठं खातो रे? ते जमणार नाही. एकर भर ऊस लावायचा, त्याच्यात तुला 15 रुपये द्यायला, तो जर गाडी लागली काय तिकडे, आणि तो अपवाराचा टायरच 1 लाखाचं आहे गाडीचं. गाडी. दुसरा मुद्दा, एका पक्षाकडे 1,000 लोक आहेत मराठ्यावर. निवडणुकीच्या दिवशी म्हणतात 500 कोटी दिने देतोय, कंपनी बंद पाडी. आता रोग आला त्या सरकार जेवढे व्यवसाय, खासदार आमदार आहेत, मंत्री येतात, याच्याकडे प्रॉपर्टी 1,000 कोटीचे आहेत ना. 1 एकर ऊस लावले 15 रुपये कापी तू कशाला?
आता देवेंद्र फडणवीसची प्रॉपर्टी कमी असेल का? का मिळणार की दान शेतकऱ्याला? अजित पवारची कमी का? अजित पवार तिकडे गाडी लागली का? त्याचे का उपयोग? शिंदे साहेबांकडे काही रोग आलाय का? त्यांची का उपयोग? प्रॉपर्टी उद्धव ठाकरेकडे काही कमी पडलं का? त्यांचं का उपयोग? त्यांची का उपयोग? काँग्रेसचे येत नाना पटोले, सोनिया गांधी, इंदिरा गांधी, लाल भडक गांधी, एक दुसरा कोणता आहे त्याची का उपयोग? यांचं प्रॉपर्ट्या कमी आहेत का? हा ते आंबाडी त्याचं तेल मिल बंद करा ना, सगळं त्याचे पंप येत. त्याला म्हणा एक दिवस रिलायन्स पंपाचा व्यवसाय येतो एका दिवसात एका पंपावर 3 शेतकऱ्याला ऊस कुठं काढतो तिकडं आमचा फेसबुक पडे पाणी हळूहळू सर आमचं कुठं काढते तो गाछ पाण्याला तिकडं लय मोठं उतार आहे ना. तर राज ठाकरेकडे काही कमी आहे का? त्याचं सगळं ट्रॅव्हल चालायचं कापतो त्याच्या. नारायण राणे काही कमी पडलं त्याला ती ऊसाचे पाताटाचे त्याचे कोण घे. मग विजयकडे येतं, मोहिते घराणे येतं, निंबाळकर घराणे, चव्हाण घराणे, देशमुख घराणे येतं. त्या सगळ्या 2-4 पोते भरून द्या पैशाची, त्याची काडी लागली असती पुढे त्याच जवळ नसत. इकडे निजे निघाले म्हणणारे यांच्याकडे काय आपल्याचा बघा तोंडाला उत येतं तोंड तवाच. इकडे ती म्हणा थोडी आणखी कोण असले तर ते वगळंटी वार एक तो काँग्रेसचा त्याच्याकडे असले तर बघा तो 56 पुळे त्याच्याकडे पैसे असते तरी ते कुठेची कंपनी तर पण पाहिली 200 कोटी दिले नाही म्हणून त्याला निवडणुकीला असे करा ना बोला. अंबानी कोण करा, टाटा कोण करा, तो आणखी कोण तो नाही का टपोरा कोण आहे ते शिंदे साहेबाचे आमदार पळून घेऊन गेले ते टपोर. त्याने होऊन टावले ना आता ते कंबोडा काय नाव कोण आल्यात पाहिजे त्याच्याकडे मार माझा पैसा आहे काढा नाही. कंबोडा का काय कोण काढून शिंदे साहेबाची सीट घेऊन पळून गेला कंबोडा. पुरं इमानात बसतो काढायच्या बाहेर इतकं उच्च हे आमच्या शेतकऱ्याला लुटूस तर ह्या किती कंपन्या आहेत. टाटा आहे ते लय येत आता बजाज ओली येत आणखी मारणं चालेत ना त्यांचे कोण घेणार हे जमतं का? निवडणूक टायमाला पैसे घ्यायला उद्योग होते हिऱ्याचे माणिक मोत्याचे व्यापार येत आमचे जैन मारून येत मस्त होता आला ते हमेशा कवा शिराज वाटत लोकांना पैसे वाटा म्हणा. अहो पटेल गेला उधार घ्यायला झाक मारायला पाटील दिला 5-5 जणांना उधार घेऊन लोकांनी टाकलं त्या मारण्याने आमच्या याचा सगळा 3 रुपये शेकडा. आपला म्हणतो तू 5,000 3 दिले तो थोडा आणलं पाहिजे 3 दिले. तुम्ही कवा डोकं सुधारणार आहे तुमचं कवा नाही. आता तो मुसलमान हिरोपण किती ते नंबर 1 ला आहे पैशाला त्याच्याकडे शाहरुख खान हा तो देशात नंबरला 1 ला तीच म्हणा इकडे झाला. हा हे नाही का जमत मुख्यमंत्र्याला इतके हिरो येत यांच्या गाड्या लोक सांगायचे या काय कसे 12 कोटीची गाडी. आपण लोकांच्या गाडीत कुठलं तर त्यामध्ये त्याने आलिशान गाडी घेतली तो तुझा आणला पाहिजे आलिशान घेतली त्याच्या गाडीत बसून मला आलिशान गाडी घेतली काय त्याच्यासाठी ज्यांना टाकलं मला पैसे लागला पेक्षा यांच्याकडे जर इतकं आहे हे समजून घ्या. हे विनोद नाहीये. इतके मोठमोठ्या लोक त्यांच्या कंपन्या त्यांना यांच्याकडून सगळे पैसे वसूल करा. 1000 लोक सगळ्या पक्षाकडे 1000 लोक 1 कोटी घेतले तर 1000 कोटी रुपये जमा होते एका दिवसात. मुख्यमंत्र्याला जमत नाही करायला शेतकऱ्याला द्यायला. हे झाला मुद्दा क्लिअर. एक सांगितलं ओला दुष्काळ पगार काय देते ते एका दिवसात आपलं तर आपल्याला द्यायला लागेल.
हे आपल्याला द्यायले. मुख्यमंत्री देवस्थानाला पैसे मागते, देवस्थान 1-1 कोटीची मदत करते. अरे बाबा, तुमच्याकडे गाडी लागली का? तुम्हाला दुसरीकडे द्यायला आहेत का? उद्योगपत्याचे कर्ज माफ करायला ते म्हणल्या का? खाल्ल्या कोण पळून गेला पैसे घेऊन, ते जमतं का? मग अशा गोष्टी करताना विचार करा. आपला पहिला मुद्दा घ्या, मुद्द्यावर येऊ. हे बस रे, मुद्द्यावर येऊ. तो बिलाडी का देऊ दे कोणाच तांबूटा खाली कोणाला इतक्या लोकात तांबू खाली होतो का? चाबरा जाऊन रे दिसून तरी ती जरी कपाळात ठेवायची याने मुंबईचा असं घाई केलं मला. कोण कोण मला बाबा पहिले मुंबई झालं रोडला बॅरिकेड लावायचे पळत अवघड कोट्टे ती पुढं जेडे ठोकेले, पुढं कुंकडे नारळ काढले. पुन्हा मुंबई के साहेब म्हणले काही काम सांगा, फडणवीस म्हणले काही काम सांगा, पुन्हा मुंबई येऊ ना. नारायणगड खोटा नाही बोलला. ते म्हणले कवा मुंबईला मराठा आणू नका, आणि जर आणलं तर तुम्ही सोबत येते, तुमचंच ऐकत येते. आणलं तर मात्र तुम्ही आहे. एक मुद्दा, ओला दुष्काळ जाहीर करायला लावायचा. 2, 70,000 रुपये हेक्टरी घ्यायचे. 3, ज्याचे शेत रोडच्या नदीच्या कडीचे वाहून गेले पिकासहित 1,30,000. संपूर्ण कर्जमुक्ती, सुट्टी नाही शेतकऱ्यांना मागे सरकारचं नाही, संपूर्ण कर्जमुक्ती. 5वा मुद्दा, ज्या शेतकऱ्यांना विदर्भातल्या, मराठवाड्यातल्या, खानदेशातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, आतापर्यंत 20 वर्षात आतापर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासकीय नोकरी सरकारनं द्यायची. 6वा मुद्दा, शेतीला हमी भाव घ्यायचा आहे, त्याच्याशिवाय आंदोलन थांबवायचं नाही. काहीच गरज नाही कोणाची, आपल्याला जर हमी भाव दिला तर काहीच गरज नाही कोणाची आत्महत्या होत नाही, काय नाही काय. फक्त आता शेतकऱ्यांचा ठेवा सावध. 7वा मुद्दा, शेतीला नोकरीचा दर्जा द्या. तुम्हाला हे कळलंच नसणार आता काय. शेतीला नोकरीचा दर्जा द्या म्हणजे तुम्ही म्हणता नोकऱ्या नाहीत, नोकऱ्या नाहीत. ठीक आहे, जो शेती करेल 10 एकरच्या आत लाख, त्याला 10,000 रुपये महिना सुरू करा. नोकरी नाही तर पोरं करता का शेतात तरी काम करतील 10,000 रुपये. शेतीला नोकरीचा दर्जा द्या. कोणाकोणाला नोकरी लागेल 10,000 वर हात करा. मग आहे का नाही चांगली मागणी आपली? शेतीला तुम्ही म्हणता नोकऱ्या नाही, शेती कशी देईल? पोरं नाक तरी लागल पोराला, शेतात काम करायचं त्या पगारामुळं. पोरं शेतात काम करणं, पोरं वावरही करायला लागले. आणि 7वा मुद्दा, शेत इकायचे नाही, शेत कोणी इकायचे नाही. आता हे जर दिवाळी पर्यंत केलं नाही, आता सांगितलेले 7 मुद्दे सरकारनं जर केले नाही, त्यात काही राहिला का आणखी? आणि 3 ट्रिगर, 8वा मुद्दा, पीक विम्याला यांनी 3 ट्रिगर बसवले, ते ट्रिगर उठवायचे. पीक विमा सगळा द्यायचा. हे जर दिवाळीपर्यंत केलं नाही तर आपण एक काम करू, महाराष्ट्रातले सगळे शेतकरी एक तर धाराशिव जिल्हा किंवा बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती बैठकीला बोलू, किंवा जालना जिल्हा, संभाजीनगर, जळगाव, बुलढाण्याच्या मध्ये बाउंड्रीवर जर पुढे जागा असेल तर तिथं महाराष्ट्रातले सगळे बैठकीला बोलू, किंवा मग अहिल्यानगर, सोलापूर किंवा बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती एखादं गाव शोधून तिथं बैठकीला शेतकरी बोलू आणि किती तारखेला आंदोलन सुरू करायचं हे सांग. आधी बैठक घेऊ आणि नंतर आंदोलन सुरू करू. शेतकऱ्याला न्याय दिवस तर मागं हटायचं नाही. आणि 15 ते 1 महिन्याचा वेळ आपण सरकारला पुन्हा गॅजेटसाठी देतोय.
त्याच्यानंतर नाही. आणि मुद्दा शेवटचा, जर सरकारनं गॅजेट हैदराबादचं सातारा संस्थांचं लागू केलं नाही, आणि विशेष सांगत राहिले छत्रपती खासदार छत्रपती शाहूजीराजे महाराज साहेबांना की मी परवा सरकारला बोललोय, सातारा संस्थान, औंध संस्थान आणि पुणे संस्थानचं जे गॅजेटियर घेतलंय त्याबरोबर खासदार साहेब महाराज शाहूराजे महाराज साहेब तुमच्यासाठी सांगतो की कोल्हापूरचं सुद्धा गॅजेटियर घ्यायचं सरकारनं कबूल केलंय. जर सरकारनं मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना दिवाळीपर्यंत आरक्षणात नाही घातलं आणि आजपासून दिवाळीपर्यंत म्हणजे एक महिनाभर किमान जर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी नाही लावले तर जिल्हा परिषदला सरकारचं एकही सीट शेतकऱ्यांनी निवडून येऊ द्यायचं नाही. याला जोडून दुसरा मुद्दा, शेतकऱ्यांच्या मागण्या दिवाळीपर्यंत मान्य केल्या नाही तर सरकारनं जिल्हा परिषद नगर परिषद निवडणुका घ्यायच्या नाही, नसता बॅलेट आमच्या गावात आम्ही लावून देणार नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केल्याशिवाय, ओला दुष्काळ जाहीर केल्याशिवाय, त्याला मागल 100% त्याचं नुकसान भरपाई दिल्याशिवाय, पीक विमा दिल्याशिवाय आम्ही निवडणुकीची तारीख घोषित करून देणार नाही. तर तुम्ही जर केली तर मंत्र्यांना महाराष्ट्रात सभा घेऊ द्यायची नाही. ठरलं का? आणि गॅजेटचं सुद्धा सुविधा लागल, काळजी करू नका. गॅजेटचं सुविधा लागल, 100% गॅजेटचं सोयीला लागणार नसता महाराष्ट्रात नेत्याला फिरून देणार नाहीत आपण. त्याची काळजी करू नका. फक्त सगळ्यांनी अर्ज करा आणि दिल्लीला पण जायचंय, काळजी करू नका. दिल्लीला येणार का तुम्ही सगळे? सांगतो तारीख तुम्हाला, थांबा. आधी या 2 गॅजेटच्या अंमलबजावणी होत्या, सातारा संस्थान आहे पश्चिम महाराष्ट्राचं, आणि सगळ्यांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्हाला दमानी गावाकडे जा, मला दवाखान्यात जायचंय, त्याच्यामुळं सगळ्यांनी दमाने जा रे बाबा. एक जीवाने राहा, एक विचार फुटून देऊ नका, एकमेकाला साथ द्या. जातीला कुठं अडचण आली, जातीच्या मदतीला उभा राहा, सुखादुखात जा. शेतकऱ्याच्या मदतीला कांदे कपडा घेऊन जा, तेल मीठ घेऊन जा, त्यांना पीठ मीठ घेऊन जा, त्यांच्याकडे तळायला लाईट नाही ती घेऊन जा. तुम्हाला कपडे देता आले कपडे द्या, आतराय पांघरायचं द्या, एखादा गोणी बाजरी ज्वारी देता आली तर द्या. तुम्हाला जे जे सहकार्य करता येईल, बिस्किट पुडा देता आला तर शेतकऱ्याला द्या. जात बघू नका, या जातीचा आहे त्याला मी देत नाही असं म्हणू नका. ज्याच्यावर पावसाचं संकट आलंय त्याला सगळ्यांना तुम्ही धान्य द्या, त्याच्यात जात बघू नका. आपल्याला विरोध केला असता तरी पण त्याला माणुसकी जपा, माणुसकी दाखवा. म्हणू नका येणे आरक्षणाला विरोध केला, याला मी देणार नाही. आपण शेतकऱ्यात जात बघू नका, सगळ्याच्या मदतीला धावून जा. आणि कुणी आपल्याला किती नाव ठेवलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, सातारा संस्थांची आणि मराठवाड्यातल्या सगळ्या मराठी आरक्षणात जाऊस तर कोणाला बोलू नका. तुमचा अपमान केला तरी सहन करा, तुम्हाला शिव्या दिल्या तरी सहन करा, सांगितलेला शब्द ध्यानात ठेवा, शांत राहा. जे लय वचवच करताय मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात गेल्यावर कोणी जर आपल्याला त्रास दिला, त्रास सहन करा, माझा ऐका. गरज आपल्याला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जो तर एखाद्या दिशा दिला, त्रास दिला तर सहन करा. लय वळवळ करतोय की एखादा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातले मराठी आरक्षणात गेल्यावर पहिला नंबर त्याचा लव त्याची जीव. पण आता ती वेळ नाही. आणि एक महत्वाचं सांगतो,
यांना पुत्र सुद्धा विचारित नाही म्हणून मी आपल्या विरोधात बोलते. त्यांच्या अंगावर जाऊ नका. घेण्यात संरक्षण लावायसाठी तसं करते. संरक्षण इकडून तिकडून हिंडाव, यांना त्यांच्या जाती सुद्धा किंमत नाही. पण आपले लोक त्यांच्या अंगावर गेल्यामुळं त्याला ते संरक्षणासाठी करतात, फोकसला यासाठी करतात, मीडियात राहण्यासाठी करतात. त्यांची काही अवकात नाही, त्यांना काही महत्व नाही, त्यांच्यात लाज पण नाही. समजून घ्या रे बाबा हो. इकडे येते बोंबलते, मग आपण त्यांच्या मागे लागतो, त्याला संरक्षण आणि त्याला पुत्र येते. तेव्हा 3-4 जण लय मजा येत त्यांची. पण मराठी एकदा आरक्षणात जाऊ द्या आणि मग बोलून टाक म्हणा. त्याला रोड सुद्धा नाही पाहता येणार. असं करू आपण, पण दम धरा, थोडे दिवस दम धरा. कुणाला काय बोलू नका, उत्तर देऊ नका, मीडियात देऊ नका, प्रत्यक्ष देऊ नका, कोणाला त्रास पण देऊ नका. ते मुद्दाम करतायत मीडियात राहण्यासाठी आणि संरक्षण लागायसाठी. आणि तुम्ही फक्त शांततेत घ्या आणि कोणावरही विश्वास ठेवू नका. आपण गरिबांनीच आपल्या गरीबावर विश्वास ठेवायचा आणि गरिबांनीच लढाई जिंकायची. तुम्हाला लई मोठा करायचंय. मला आणखी मी तुम्हाला लई मोठा करणार आहे. तुम्हाला आणखी गरीब मराठ्याला सत्तेत घालायचंय. मला सत्तेत. ज्या दिवशी तुमच्या हातात काय आभार येईल तेव्हा तुम्ही चांगल्या चांगल्या नेत्याचा 30-40 वर्षाचा बदला घेतात. तुम्ही म्हणतात तवाला येडे करत होता, आता सत्ता मायात हे तो खोटा तुटू झाला. त्यामुळे एक विचारी राहा, विचार फुटून देऊ नका. हाक मारले की येत जा. मला आता दवाखान्यात जायचंय. धन्यवाद. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जय शिवराय. धन्यवाद. यानंतर राष्ट्रगीत. राष्ट्रगीतासाठी उभा राहा. एक पुस्तकाचं प्रकाशन झाल्याचे अर्थ येत आहे आणि लगेचच दादांवर संघर्ष नावाचं पुस्तक प्रकाशन झालेलं आहे. टाळा वाजवा सगळ्यांनी. आणि जे चालतंय त्यांनी सगळ्यांनी राष्ट्रगीतासाठी उभारायचं. राष्ट्रगीतासाठी